ते चिन्मय दिसतील स्ट्राईकला खेळताना, नॉन स्ट्राईकला असेल तो मात्र सिद्ध इन द तर पाहावं लागेल 4 षटकांचे सामने. ज्यांना आत्ताच समाजभूषण म्हणून पुरस्कार मिळाला ते आदरणीय सुभाषजी कांबळे साहेब या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं मयूर मोहिते यांच्या माध्यमातून त्यांचं स्वागत केलं जाईल. समाजाच्या हिताचं काम सातत्याने करत असतात. लाईव्ह 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 कुठे बघा. चला सामन्याला सुरुवात होते. एका बाजूला अनुभवी संघ आपल्याला दिसतो विघ्नहर्ता 11, तर दुसऱ्या बाजूला नौका संघ पॉवर हिटर. नक्की पॉवर हिटर या संघाला 2 हात करावे लागतील विघ्नहर्ता 11 या संघासमोर. तर पाहावं लागेल वैयक्तिक पहिलं संघाच्या वतीने पहिलं षटक आपलं पहिलं घेऊन येतो गोलंदाज. तो मात्र विनायक पंचांच्या डाव्या बाजूने सुरुवात करेल. राईट आर्म वर विकेट मारा करतील विनायक, मेजर विनायक. पहिला चेंडू समोर फलंदाज चिन्मय, चांगला चेंडू ग्राउंड शॉट खेळण्याचा प्रयत्न केला. त्या ठिकाणी 1 धाव तर नक्की मिळणार आहे. एका धावावर समाधान मानावं लागते. ते मात्र चिन्मय याला वैयक्तिक आणि संघाचं खातं खोलतोय. श्री गणेश करतो 1 धाव नेतो मात्र चिन्मय. आता मात्र स्टाईल खेळतो इंद सिद्धेश इंद. पुन्हा एकदा विनायक. आपला पुढचा चेंडू गेला आपल्या षटकातील. समोर फलंदाज पहिल्यांदा खेळताना सिद्धेश पॅडल सिप केलाय. फायनलच्या दिशेने चेंडूला दिलाय भिरकावून 4 धावांसाठी. ज्या पॉवर प्ले षटकामध्ये या खेळाडूला वरच्या क्रमांकावरती पाठवलंय हाणामारी करायला आणि ती कामगिरी मात्र चोख बजावताना दिसतो हा फलंदाज सिद्धेश हिंदप. चांगली खेळी आतापर्यंत, चांगला फटका पाहायला मिळालाय. पहिला चेंडू विनायक यांचा फेस करताना पहिल्या चेंडूवरती समाचार घेतो हा सिद्धेश. तर पाहावं लागेल येणाऱ्या चेंडूवरती कशा प्रकारे आक्रमण करतो हा सिद्धेश. पुन्हा एकदा त्याच प्रकारे चेंडू, त्याच प्रकारचा फटका. आता मात्र चेंडू पुन्हा एकदा 1 बाउंस 4 धावा. सलग 2 चेंडूवरती 2 चौकार येत आहेत. ते मात्र सिद्धेश हिंदप यांच्या बॅटमधून. संघाची धावसंख्या पोहोचते ती 9. पहिला चेंडूचा विचार केला, चांगला चेंडू होता, खोलवट पद्धतीचा चेंडू होता, त्याचा सन्मानपूर्वक खेळ केली होती चिन्मयने. त्यानंतर मात्र आलेला स्ट्राईक इन फलंदाज सिद्धेश हिंदप 2 चेंडूवरती 2 चौकार मारून दाखवून दिलंय आपल्या फलंदाजीचा जोर. या 2 चौकारांनी संघ मात्र पोहोचतोय तो 9 धावसंख्येवर. सिद्धेश हिंदप पोहोचतोय 8 या धावसंख्येवरती. तर पाहावं लागेल आता तरी कुठेतरी विनायक यांना कमबॅक करावं लागेल. आपल्या संघासाठी धावा रोखाव्या लागतील, कारण समोरचा संघाचा विचार केला बलाढ्य संघ आहे विघ्नहर्ता 11. पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट केलाय आणि सक्सेसफुल होतोय. त्यामध्ये तो मात्र सिद्धेश सलग 3 चेंडूवरती 3 चौकार मारतोय. संघाची धावसंख्या मात्र होती ती 13. या आधीच्या सामन्यात आपण पाहिलं होतं शिवशंभो 11 या संघाचा खेळाडू गणेश कटके सलग 3 चेंडूवरती 3 षटकार मारून आपल्या नावावर पहिली हॅट्रिक साजरी केली होती. आणि त्यानंतर मात्र हा दुसरा खेळाडू त्याने 3 चेंडूवरती 3 चौकार मारले आणि हॅट्रिक आपल्या नावावरती कोरले. पाहावं लागेल विनायक कुठेतरी लय भरकटन दिसतात विनायक. पुन्हा एकदा चांगला आत्ता मात्र कमबॅक करताना दिसतंय विनायक. चांगला चेंडू होता, त्यावर 1 धाव तो मात्र नक्की मिळणार. एका धावेवरती समाधान मानतोय तो मात्र सिद्धेश. धावसंख्या होते ती 14. सलामी जोडी मैदानामध्ये खेळताना तर पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा विनायक तयार. समोर फलंदाज चिन्मय पॉइंटच्या डोक्यावरून फटका मारण्याचा प्रयत्न बसतं. स्वतः विकेट किपर मिलिंद धावताना दिसत आहेत त्या ठिकाणी. आणि मला वाटतं चेंडू मात्र जातोय निर्धाव. पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. बिनगडी बाद 15 अशी धावसंख्या प्रथमतः फलंदाजी करताना ती म्हणजेच विघ्नहर्ता 11 कामोट्या संघाची. आता उर्वरित 3 षटकं बाकी असतील, म्हणजे 18 चेंडूंचा खेळ बाकी असेल. आणि पाहावं लागेल या 18 चेंडूमध्ये कितपत योगदान देतात ते विघ्नहर्ता संघाचे सलामीवीर. एका बाजूला सिद्धेश हिंदप ज्याने आक्रमक पवित्र स्वीकारलाय पहिल्या चेंडू पासून, तर त्याला साथ देण्यासाठी दुसरा सलामीवीर फलंदाज चिन्मय स्वतः संघ नायक. तर पाहावं लागेल षटक हाताळण्यासाठी कर्णधार कोणता गोलंदाज त्याची निवड करतोय. तर नक्कीच किरण याची निवड केली गेली या ठिकाणी. तर किरण येतोय गोलंदाजासाठी. वैयक्तिक कोट्यातील पहिलं आणि संघाच्या कोट्यातील दुसरं षटक घेऊन. तर पाहावं लागेल येणारे 18 चेंडू आणि 18 चेंडू मध्ये कितपत योगदान देत आहेत विघ्नहर्ता 11 संघाचे खेळाडू.
तर किरण सज्ज झाला गोलंदाजी मार्फत 10 ते 12 पावलांचं रनअप घेऊन पंचांच्या डाव्या बाजून सुरुवात करेल. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करतील. समोर मात्र फलंदाज आक्रमक फलंदाज सिद्धेश शिंदप. चला सामन्याला सुरुवात आहे. किरणचा पहिला चेंडू खेळण्यासाठी सज्ज आहे तो मात्र सिद्धेश. देखणे फटके पाहिले आपण या आधी षटकामध्ये, त्याची पुनरावृत्ती करतो की नाही. पहिला चेंडू चांगला चेंडू खोलवर पदर चेंडू सन्मानपूर्वक खेळून काढतोय लॉंगांच्या दिशेने. तोपर्यंत एक धाव तर नक्की मिळते. चांगलं क्षेत्ररक्षण देखील होते त्या ठिकाणी. एका धावेवर समाधान मानतोय तो मात्र सिद्धेश. तर आता मात्र खेळ तो चिन्मय. समोर मात्र गोलंदाज असेल किरण. डावकुऱ्या हाताचा गोलंदाज लेफ्ट आर्म ओव्हर विकेट मारा करेल. जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न फसतोय, परंतु त्या ठिकाणी धाव घेण्याचा प्रयत्न यशस्वी होतोय. धाव संख्या होते ती 16. चांगला चेंडू होता, चेंडू काही समोर नव्हता तो फलंदाज चिन्मयाला. नक्कीच थोडं मैदानामध्ये पाणी घेऊन जायचं. दुखापत झाले खेळाडूला. विघ्नहर्ता 11 संघाच्या 12व्या खेळाडूला मी विनंती करेन, जास्त ऊन आहे मैदानामध्ये, खेळाडूची दखल घ्यायची. जायचं लवकर तुषार, पाणी घेऊन जायचं जरा. आयोजक कुंदन जरा पाणी पुरवायचंय. थोडीशी दुखापत झालेल्या खेळाडूला. तर मी विनंती करेन तर खेळाडूला जास्त दुखापत वाटत असेल तर त्याने आज थोडीशी विश्रांती घ्यावी. उन्हाचा सत्र आहे, जास्त ऊन लागतोय ना. आपल्या शरीराला कोणती इजा होऊ नये याची काळजी घ्यायची आहे प्रत्येक खेळाडूने. तर मी चिन्मयला विनंती करेन तर जास्त त्रास होत असेल तर नक्कीच पॅव्हेलियनमध्ये यायचं आहे, थोडासा आराम करायचा आहे, त्यानंतर पाहिजे तर पुन्हा खेळण्यासाठी सज्ज व्हायचं आहे. काय गावाले काय म्हणताय आमचं होत किती दिवसां. चला सामन्याला सुरुवात होते. थोडीशी इजा झाली होती खेळाडूला, त्यानंतर स्वतःला सावरत पुन्हा खेळण्यासाठी सज्ज होतोय चिन्मय. पाहावं लागेल विनय किरण यांची गोलंदाजी, चांगली गोलंदाजी, धारदार गोलंदाजी, वेगवान गोलंदाज, डावकुरा हाताचा गोलंदाज. आतापर्यंत जगडून ठेवलंय सिद्धेश आणि चिन्मयाला. मोठ्या फटक्यापासून वंचित ठेवले गोलंदाजी. अशा प्रकारची गोलंदाजी करावी लागेल पॉवर हिटर या संघासाठी. पुन्हा एकदा खोलवर पडे चेंडू, चांगला चेंडू होतो, परंतु स्ट्रीप मधून असलेला हा क्षेत्ररक्षक त्याच्याकडून थोडी चूक होते आणि त्याचा मोबदला मतलब मिळतोय तो विघ्नहर्ता या संघाला. चांगला चेंडू होता, खोलवर पदे चेंडू होता, यॉर्कर पदे चेंडू होता. बॅटची एज लागून चेंडू मात्र गेला होता थर्ड बॅनच्या दिशेने, परंतु थोडासा क्षेत्ररक्षक फंबल झाला, त्या कारणाने चेंडू निसटला हातातून आणि सीमारेषेच्या बाहेर गेला. आणि या मिळतात 4 धावा. धाव संख्या होते ते 20. दुसरं षटक चालू असताना पुन्हा एकदा किरण सज्ज. समोर फलंदाज सिद्धेश शिंदप. चांगला चेंडू चांगल्या पद्धतीने खेळून काढलाय लॉंग ऑफच्या दिशेने. एक धाव तर नक्की मिळणार, यामध्ये काही शंका नाही. एका धावेवर समाधान मानतोय तो सिद्धेश. धाव संख्या पुढे जाते, एका धावेने धाव संख्या होते ते 21. आता मात्र चिन्मय बराचसा उशीर शांत खेळपणे खेळताना दिसतोय. कुठेतरी मोठ्या फटक्यापासून वंचित ठेवले या खेळाडूला. पाहावं लागेल कशा प्रकारे फलंदाजी करतोय. जोरदार प्रहार केलाय लॉंग ऑनच्या दिशेने. एक धाव तर नक्की मिळणार. दुसऱ्या धावाचा प्रयत्न करतो की काय, परंतु सिद्धेश शिंदे त्याला माघारी परतवतोय. जास्त घाई करताना दिसत नाही, संयमी खेळी करताना दिसतोय एका बाजूला तो मात्र सिद्धेश शिंदे. आपण पाहिलं पहिल्या षटकामध्ये 3 चेंडूवरती 3 चौकार ठोकून संघाला साजिश धाव संख्या उभी करून दिली. आतापर्यंत धाव संख्या झाली ती 22. चांगलं योगदान आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा पॅडल शिफ्ट करण्याचा प्रयत्न. पंचांकडे दाद मागतात गोलंदाज. पंचांवरती काहीच परिणाम नाही. पंच मात्र अपील फेटाळताना दिसत आहेत. चेंडू मात्र या ठिकाणी चांगला चेंडू पाहायला मिळाला. एक धाव तर मात्र नक्की मिळते बाईकच्या स्वरूपात. बाय बाय धाव संख्या मात्र होते ते 23. 2 षटकांच्या समाप्तीनंतर ना आता आपण विचार केलाय 12 चेंडूंचा खेळ संपलाय. 12 चेंडू मध्ये सलामी जोडी अजूनपर्यंत मैदानामध्ये आणि धाव संख्या मात्र झाली ती 23.
आता येणारे असतील ते 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये यापुढे मात्र सिद्धेश शिंदे आणि चिन्मय यांचा मनसुबा असेल जास्तीत जास्त आक्रमण करण्यासाठी गोलंदाजीवरती. फलंदाज चिन्मय नाही ना, तर माफ करा, सलामीचा फलंदाज आहे तो अनिकेत आहे. आपण बॉडी लँग्वेजला बघितलं चिन्मय सारखा हा दिसणारा फलंदाज, तर अनिकेत खेळतो सलामीला. नाव चेंज कर तर पाहिजे आहे. नवीन गोलंदाज येतोय अविनाश, तर पाहावं लागेल सिद्धेश शिंदे उर्वरित 12 चेंडू पहिल्या सत्रातील किती धावांचं योगदान देतो आपल्या संघासाठी हा सिद्धेश, ते पाहावं लागेल. ते धावा रोखण्यासाठी कर्णधारांनी निवड केली आहे अविनाश या गोलंदाजाची. पहिला चेंडू पंचांच्या डाव्या बाजूने राईट आर्मवर विकेट आकुटाप्या चेंडूने. अशा प्रकारची चुकी सिद्धेश या ग्राउंडवरती कधीच करत नाही आणि त्याचं एक जिवंत उदाहरण देतो या षटकाराने, तो म्हणजे सिद्धेश शिंदे. आकुटाप्या चेंडू शॉर्ट पद्धतीचा चेंडू होता आणि त्याचा पुरेपूर फायदा उठवतो. चेंडूला भिरकावून देतोय मिड विकेटच्या डोक्यावरून 6 धावांसाठी. या 6 धावांची धावसंख्या मात्र होती 29. यानंतर येणाऱ्या प्रत्येक चेंडूवरती हा सिद्धेश शिंदे आक्रमणच करताना दिसेल, कारण जास्तीत जास्त धावा करण्याचा मनसुबा विघ्नहर्ता 11 संघाचा असेल आणि त्यासाठी पूर्णपणे प्रयत्न करतो आपल्या संघासाठी, तो म्हणजे सिद्धेश सिद्ध या नावाने ओळखला जाणार हा कामोटामधील खेळाडू. पुन्हा एकदा त्याच प्रकारे चेंडू आकुटप्या चेंडू शॉर्ट पद्धतीचा चेंडू टाकताना दिसतोय तो अविनाश आणि त्याचा पूर्णपणे फायदा मात्र उचलतोय तो सिद्धेश, कारण त्याचा आपण खेळण्याचा जो कल बघतो आपण सिद्धेश शिंदे याचा जास्तीत जास्त स्क्वेअर लेग, मिड विकेट, फाईन लेग या साईडला जास्तीत जास्त त्याची फलंदाजी तुफानी फलंदाजी पाहायला मिळते आणि त्या क्षेत्रामध्ये हा गोलंदाजी करतो आणि अशा प्रकारच्या गोलंदाजाला नक्कीच सिद्धेश शिंदे कधी सोडत नाही. आपण पाहिलं या वर्षातील हंगामामध्ये पावसाळ्या हंगामामध्ये अतिशय अफलातून फलंदाजी केली होती ती सिद्धेश शिंदे याने याच ग्राउंडवरती आपल्या मोरे 11 संघाला विजय खेचून दिला होता आणि तो सिद्धेश शिंदे आता तुटून पडले तो अविनाशाच्या गोलंदाजीवरती. पाहावं लागेल अविनाशाला कमबॅक करावं लागेल. चांगला चेंडू, चांगलं कमबॅक, चांगली गोलंदाजी म्हणावं लागेल. पहिल्या 2 चेंडूवरती 2 मोठे फटके आले, त्यानंतर दाखवून दिलंय आपल्या गोलंदाजीचं एक उदाहरण दाखवून दिलंय ते मात्र अविनाशाने. अशा प्रकारची गोलंदाजी मी सुद्धा करू शकतो आणि अशा प्रकारची गोलंदाजी या अविनाशला करावी लागेल. अशी जर गोलंदाजी केली तर नक्की कमीत कमी धावा रोखण्यात येतील, परंतु पुन्हा एकदा नियंत्रण भरकटतोय अविनाश. फुलटॉस प्रकार चेंडू आणि अशा चेंडूला कधीच सोडलं जात नाही, चुकीला माफी नाही. त्या पद्धतीचा फटका आणि या फटक्याने धावसंख्या होती ती मात्र षटकार. 40 धावा. पुन्हा एकदा अविनाश तयार, समोर फलंदाज अनिकेत याला पुन्हा पॅडल शिफ्ट करण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू डाव्या दिशेच्या बाहेर जाणारा चेंडू. पंच आमच्यापर्यंत इशारा करताय हा खराब चेंडू. अवंत धाव मिळते या ठिकाणी, अवंत धावेने धावसंख्या भर पडते. धावसंख्या मात्र होती ती 41. सलामी जोडी मैदानामध्ये अजूनपर्यंत खेळताना चांगली सलामी दिली आतापर्यंत. 41 धावांची पार्टनरशिप पाहायला मिळाली. तर पुन्हा एकदा अविनाश तयार, पुन्हा एकदा खोलवर पडले चेंडू. चांगला चेंडू स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये क्षेत्ररक्षण करताना चांगला कमबॅक पाहायला मिळाला आता मात्र तो मात्र अविनाशांचा. मी आधीच बोललेलो एक नवीन संघ या टुर्नामेंट मध्ये खेळताना दिसतोय पॉवर हिटर या नावाने, परंतु चांगली आतापर्यंत चांगली खेळी पाहायला मिळाली. कुठेतरी नियंत्रण भटकताना दिसत आहेत गोलंदाज, परंतु त्यातून सावरताना देखील दिसत आहेत. अविनाशने देखील तेच काम केलंय, चांगली गोलंदाजी. आता मात्र पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू पाहायचा आहे, क्षेत्ररक्षक येतोय, एक धाव तर नक्की मिळणार. चांगला थ्रो फेक, धावचीत करण्याचा प्रयत्न होता की काय, आणि मला वाटतंय संधी आहे आणि मला वाटतंय फलंदाज बाद. सिद्धेश शिंदे यासारखा मोठा फलंदाज तंबूचा रस्ता पकडताना दिसतोय. कोणतीही घाई करण्याची गरज नव्हती आणि त्या ठिकाणी घाई केली ती मात्र सिद्धेशाने.
कोण तुमचा खेळाडू आहे? तर मी विनंती करेन अमोल भोईटे, अमोल भोईटे कुठे असतील तर त्यांनी समालोचन कक्षामध्ये यायचंय. आपले संघ सहकारी आपली वाट बघतायत. अमोल भोईटे विनंती असेल तर आता मात्र स्वतः कर्णधार मैदानामध्ये दाखल होतोय चिन्मय साळुंके, बिग हिटर, का मोठ्याचा बिग हिटर. तर नक्कीच चिन्मय साळुंके याने जर सलग 3 चेंडूवरती 3 षटकार मारले तर त्यांचे जिवलग मित्र विहांग वराडकर आणि कुंदन कांबळे यांच्याकडून प्रत्येकी 500 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालेलं आहे. तर एक नामी संधी असेल ती मात्र चिन्मय साळुंकेला. 3 चेंडूवरती 3 षटकार. किती लावू? किती लावू? 500 लावू चिन्मयला प्रत्येक षटकाला? हो 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 हो. हां तर गोलंदाज येतोय स्वतः तारणार पॉवर हिटरचा मिलन भोवाड. पहिला चेंडू, चेंडूची पाहणी केली आणि चेंडूला भिरकावून दिला. आल्या आल्या 6 धावांसाठी ते मात्र चिन्मय साळुंक्याने. चेंडू ए बॉल दे चिंगडू, चिंगड्या, अरे बॉल दे ना बाबा. फुट फुट ए बॉल 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 जो नवीन आहे ते. तुमचे नाव घेतले तर चिन्मय साळुंके यांच्यासाठी जुना बॉल सांगितलं. जुना बॉल दिलेला ना. जसा चिन्मय पॅव्हिलियन मधून आला तसा आल्या आल्या षटकार मारला आणि मिलिंद भुवड याचा समाचार घेतला. स्वागत करून दिलंय मिलिंद याचं. तर अजून या ठिकाणी पारदर्शक लागलं होतं ते मात्र विहांग वराडकर आणि कुंदन कांबळे यांच्या मार्फत. जर चिन्मय साळुंके याने 3 चेंडूवरती 3 षटकार मारले तर प्रत्येकी 500 रुपयाचं पारितोषिक जाहीर केलं होतं आणि त्यातला 1 षटकार आता आलाय. उर्वरित 2 षटकार बाकी आहेत. तर पाहावं लागेल चिन्मय साळुंके काय करतोय. त्याच्या समोर जो गोलंदाजाचा विचार केला ना तेवढाच मोठा गोलंदाज आहे. एक नाव आहे कामोट्यामध्ये. नक्कीच आम्ही बरेच वर्ष एकत्र खेळलोय. तर नक्कीच चांगला गोलंदाज मिलिंद भोवड. पुन्हा एकदा खोलवर चेंडू होता, त्याचा वेध घेतला, चेंडूला भिरकावून दिला. स्ट्रेट पद्धतीचा फटका. 6 धावांसाठी सलग 2 चेंडूवरती 2 षटकार येत आहेत चिन्मय साळुंके यांच्या बॅटमधून. नक्कीच जे वैयक्तिक पारितोषिक लावलंय त्याच्या जवळ जाताना दिसतोय हा चिन्मय. चांगली इनिंग म्हणावं लागेल. कॅप्टन ऑन दी फ्रंट या पद्धतीची फलंदाजी चिन्मय यांच्या बॅटमधून. तर नक्की दुनियादारी ग्रुप तर्फे सलग 3 षटकाराला 1000 रुपयाचं पारितोषिक जाहीर अंबादास शिंदे आणि खंडू राक्षे अध्यक्ष उपाध्यक्ष यांच्याकडून जाहीर झालेला आहे. तर पाहावं लागेल पुढचा चेंडू. जोरदार प्रहार केला. चेंडू मात्र आता जन्मलेला अग्रगण्य 4 धावांसाठी. धावसंख्या होते ती मात्र 58. पुन्हा एकदा मिलिंद कुठेतरी धावा रोखाव्या लागतील. मिलिंदला स्वतः जबाबदारी घेतली गोलंदाजीसाठी. आता मात्र चांगला फटका, देखना फटका आणि फटक्याने धावसंख्या मात्र उभी राहिली ती आतापर्यंत 64. आल्या आल्या आक्रमण करतोय तो चिन्मय मिलिंद यांच्या गोलंदाजीवरती. या साईडला मार. तर पॉवर हिटर या संघाकडून शेवटचं षटक टाकतोय तो मात्र मिलिंद भुवड.
आतापर्यंत विचार केला 4 चेंडू टाकले मिलिंदने 22 धावा खर्च केला तुटून पडलाय अक्षरशः तो मात्र चिन्मय साळुंके उर्वरित 2 चेंडू बाकी असतील आणि 2 चेंडूवरती पाहावं लागेल धावसंख्या होती ती 64 आणि वैयक्तिक 4 चेंडू मध्ये 22 या धावसंख्येवर खेळतोय तो मात्र चिन्मय काय फलंदाजी पाहायला मिळते मैदानामध्ये भर उन्हात षटकार चौकाराचा पाऊस पाडतोय तो मात्र चिन्मय कोलवड पद्धती चेंडू चांगलं कमबॅक त्या ठिकाणी तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण होतंय दुसऱ्या धावेची मागणी होते आणि चांगलं रनिंग बिटवीन द विकेट म्हणायला लागेल फलंदाजामध्ये चांगला ताळमेळ पाहायला मिळाला अनिकेत आणि चिन्मय यांच्यामध्ये आणि या ठिकाणी मिळतात 2 धावा धावसंख्या होती ते 66 एक गडी बाद 66 चांगली खेळी करतोय चिन्मय याआधी आपण पाहिलं होतं सुरुवातीला सलामीचा फलंदाज सिद्धेश शिंदप यांनी चांगली फलंदाजी केली होती आणि त्याच्या पावलावर पाऊल ठेवून चिन्मय साळुंके चांगली फलंदाजी करतोय शेवटचा चेंडू असेल शेवटच्या षटकातील पाव लागेल चिन्मय साळुंके काय करतोय या चेंडू होते चौकार येतो षटकार येतोय आणि नक्कीच फायनलच्या दिशेने 6 धावा चेंडूची पाहणी केली चेंडूला बॅट जवळ येऊ दिलं आणि चेंडूला भिरकावून दिलंय फायनलच्या डोक्यावरून 6 धावांसाठी या 6 धावेने धाव संख्या होते ती मात्र 72 72 ऑन दी बोर्ड 73 धावांचं लक्ष असेल ते मात्र पॉवर हिटर या संघाला तर नक्कीच पॉवर हिटर या संघाला 73 धावा कराव्या लागतील सकाळच्या 17 पासून एवढे सामने झाले 6 सामने त्या 6 सामन्यामध्ये सर्वाधिक स्कोर विघ्नहर्ता 11 या संघाचा सर्वाधिक स्कोर सर्वाधिक उच्चांक 72 धावा कुठून काढल्या जवळजवळ त्यामध्ये सगळ्यात जास्त सिंहाचा वाटा तो म्हणजे सिद्धेश शिंदप आणि चिन्मय साळुंक्याचा चांगली फलंदाजी राहिले तर चला लवकर क्षेत्ररक्षण सजवून घ्या विघ्नहर्ता संघाच्या कर्णधाराला मी विनंती करेन तसेच पॉवर हिटर आपली सलामी जोडी मैदानामध्ये पाठवा तर चला मास्टर सूर्या विरुद्ध डिंगडॉंग मास्टर सूर्या आणि डिंगडॉंग दोन्ही संघाचे कर्णधार कुठे असतील तर ताबडतोब समालोचन कक्षामध्ये यायचंय मास्टर सूर्या आणि डिंगडॉंग यानंतर आपला सामना आहे सामन्याचं नाणेफेक केलं जाईल तर मी विनंती करतो आयोजकांमार्फत मास्टर सूर्या आणि डिंगडॉंग दोन्ही संघाचे कर्णधार कुठेही असतील तर ताबडतोब यायचं आहे तर चला मास्टर सूर्या संघाचा कर्णधार या ठिकाणी दाखल झालाय उपस्थित दाखवली धन्यवाद विक्रांत पाटील तसेच विनंती करेन डिंगडॉंग संघाचा कर्णधार कुठे असेल तर यायचं तर आमच्या विनंतीला मान ठेवून दोन्ही संघाचे कर्णधार या ठिकाणी दाखल होताना दिसत आहेत तर थोड्याच वेळात नाणेफेक केला जाईल चला आणखी एक मोठा सामना यानंतर आपल्याला पाहायला मिळेल कामोट्यामधील एक बलाढ्य संघ ज्यांना ओळखला तर बलाढ्य म्हणून ते दोन्ही संघ आमने सामने खेळताना दिसतील कुंदन एका बाजूला मास्टर सूर्या 11 कामोटे विरुद्ध डिंगडॉंग 11 कामोटे तर दोन्ही कर्णधार विक्रांत पाटील किरण गाडगे यांचं या ठिकाणी आगमन तर दोन्ही संघामध्ये नाणेफेक केलं जाईल आमचे मान्यवर हेमंतजी सावंत यांच्या हस्ते यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी नाणेफेक केलं जाते एका बाजूला डिंगडॉंग तर दुसऱ्या बाजूला मास्टर सूर्या 11
तर सलामी जोडी मैदानामध्ये दाखल होते पॉवर हिटर संघामार्फत. सलामीचे फलंदाज स्टाईलला खेळतील ते मेजर विनायक कामत, तर नॉन स्टाईलला खेळतील ते आणखी एक विनायक अशी जोडी सलामीला पॉवर हिटर यांच्याकडून. तर नक्की वैयक्तिक पहिलं आणि संघाच्या वतीनं म्हणजेच विघ्नहर्ता 11 संघाच्या वतीनं पहिलं षटक घेऊन येते तर गोलंदाज अण्णा देवकर पहिलं षटक घेऊन. तर पाहायचं आहे आपण पहिल्या सत्राचा खेळ संपला. 24 चेंडू मध्ये 72 धावा कुठून काढल्या अक्षरशः त्या विघ्नहर्ता संघाने. 73 धावांचा पाठलाग करण्यास सज्ज विनायक कामत सलामीला खेळताना दिसतील. पहिला चेंडू आकुटापे चेंडूचा वेध घेता चेंडूला भिरकावून दिलाय. कव्हर एक्स्ट्रा कव्हर दिशेने 4 धावांसाठी. 4 धाव्याने वैयक्तिक संघाचं खातं खोलतायत ते मात्र विनायक कामत. पुन्हा एकदा अण्णा तयार. समोर फलंदाज आक्रमण पवित्र घेतलेला मेजर विनायक कामत चांगला फटका मारला. पुन्हा एकदा त्या ठिकाणी तुषार फंबल होताना दिसतोय. तोपर्यंत एक धाव धावून पूर्ण केलं. दुसऱ्या धावाची मागणी होते. धावचीचा प्रयत्न होतो की काय, परंतु स्वतःवर नियंत्रण ठेवतात ते विनायक कामत आणि या ठिकाणी एक धाव मिळते. धावसंख्या मात्र होते ते 5. पहिलं षटक चालू असताना 72 धावांचा पाठलाग करताना आता मात्र येतो तो स्ट्राईकला विनायक. तर पाहावं लागेल अण्णा यांचा पुढचा चेंडू. अण्णा देवकर तर विनायक मुरकर येतील सलामीला. पहिला चेंडू डाव्या बाहेर जाणार चेंडूला भिरकावून देण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न फसतोय. हलकासा स्टंप वरून जाणार हा चेंडू होता. त्या कारणाने पंचाने खराब चेंडू म्हणून घोषित केलं नाही या चेंडूला. चांगला चेंडू निर्धाव चेंडू अण्णा यांचा. पुन्हा एकदा विनायक मुरकर जोरदार फटका विनायक मुरकर यांचा. एक धाव तर नक्की मिळणार आहे. दुसऱ्या धावाचा प्रयत्न करतो की काय, तोपर्यंत एक धाव. पुन्हा एकदा अण्णा तयार. समोर मात्र विनायक कामत असतील. जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न फसतो. चेंडू मात्र जातो विकेट किपर सागर यांच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू. चांगली गोलंदाजी राहिली आतापर्यंत अण्णा देवकर यांची. आपण पाहतोय 72 धावांचा पाठलाग करण्यासाठी सज्ज आहे हा संघ पॉवर हिटर. धावसंख्या होती ती 6 पहिलं षटक चालू असताना. पुन्हा एकदा अण्णा तयार. समोर फलंदाज विनायक कामा पुढे सरसवला. चेंडूचा वेध घेतला. चेंडूला भिरकावून दिलाय लॉंग ऑनच्या डोक्यावरून 6 धावांसाठी. अशा प्रकारची फलंदाजी करणे गरजेचं असेल ते मात्र पॉवर हिटर या संघाला. धावसंख्या होती ते या षटकारानंतर 12 धावा. आता मात्र येणारे 18 चेंडू आणि 61 धावा. हरलो नंबर द्या ना रवी दादांनी. मग आता काय तुम्हाला झोप लागून देत नाही. रवी दादा शेकळला असेल. सागर पण नाही का सागर. तो वैयक्तिक पहिलं आणि संघाचं दुसरं षटक घेऊन येतो गोलंदाज रोहन. आणखी एक मोठं नाव कामोटामधलं. बऱ्याच ठिकाणी या खेळाडूला आपण नेहमीच पाहतोय ऑलराऊंडरच्या भूमिकेमध्ये. तोच गोलंदाज रोहन. समोर फलंदाज विनायक. जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न फसतोय. पहिला चेंडू चांगला चेंडू येतोय रोहन यांच्या मार्फत. निर्धाव चेंडूने आपल्या गोलंदाजीला सुरुवात करतो. चांगली सुरुवात ते रोहन यांची. तर पाहावं लागेल येणारे 17 चेंडू असतील. 61 धावांची गरज असेल. आव्हान जास्तीत जास्त पाहायला मिळतंय. फटकेबाजी करण्याची गरज असेल पॉवर हिटर या संघाला. पॉवर करावी लागेल. पॉवर दाखवावी लागेल आपल्या संघासाठी. परंतु पूर्णपणे हावी होते तो रोहन या ठिकाणी. सलग 2 चेंडू निर्धाव टाकण्यामध्ये यशस्वी होतोय. 2 चेंडू निर्धाव येत आहे. चांगलं कमबॅक आपल्या संघासाठी. भरीव अशी कामगिरी रोहन यांच्या मार्फत. पुन्हा एकदा रोहन तयार. पुन्हा एकदा पॅडला अडणार हा चेंडू. एक धाव तर नक्की मिळते त्या ठिकाणी.
आतापर्यंत विचार केला आपण रोहन यांचा तर सलग 3 चेंडू टाकले आणि 3 चेंडूमध्ये 1 धाव खर्च केली. धावसंख्या मात्र होते ती 13. नक्कीच संतोष खूप चांगलीशी संघ बांधणी करताना आपण पाहिला. विघ्नहर्ता 11 हा संघ एक खूप कमी वेळात एक नावारूपाला आलेला संघ, खूप चांगली अशी बांधणी आपल्याला पाहायला मिळेल. एक वेल बॅलन्स असा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. तर पुन्हा एकदा रोहन तयार. समोर असलेला फलंदाज विनायक कामत याला जोरदार फटका मारलाय. त्या ठिकाणी झेल होण्याची संधी. अण्णा देवकर येतात झेल खाली. सुंदर झेल. फलंदाज होतोय बाद. तर नक्की अण्णा देवकर आपण पाहतो याच क्रीडांगणावर रोज सकाळी आपण पाहतो. मुलांना शाळेत सोडून आल्यावर, कॉलेजला सोडून आल्यावर मात्र दररोज ह्याच मैदानावर ते प्रॅक्टिस करताना आपण पाहतो. हे सगळे मला वाटतं त्यांच्याकडे खूप सिंपल कॅचेस आहेत. ह्याच्यापेक्षा देखील खूप कठीण कॅचेस ते पकडत असतात सकाळी. त्यामुळे या नक्कीच अण्णा देवकर मॅन विथ अ गोल्डन नाम म्हणावं लागेल या संघाचा. नक्कीच नेहमीच आपण त्यांना पाहतो सकाळी सत्रामध्ये सराव करताना अतिशय वाघाच्या चपळाईने धावणारे अण्णा देवकर. आणि त्याचा की काय फायदा उठवताना दिसत. या ठिकाणी चांगला झेल घेतलाय. स्वतः चेंडूचा फॉलो करत मागे सरसत झेल बाद केला. नवीन फलंदाज येतोय डावकर हाताचा फलंदाज किरण. आतापर्यंत धावसंख्या होती 13. 14 चेंडू आणि 60 धावांची गरज असेल. तर संतोष जर तुम्ही पाहिलं तर क्षेत्ररक्षणात काहीसा फेरबदल करता. आज आपल्याला पाहतो चिन्मय यांना बाउंड्रीवर उभं केलं आहे. मला वाटतं काहीतरी एक टेक्निकल असा चेंज ते करावं असेल. आणि सागर पाटील यांना आपण पाहतोय यष्ट्यांच्या मागे. ह्या पूर्ण आठवडा जर तुम्ही बघितलं प्रॅक्टिसमध्ये ते नेहमीच सारखे येत राहिले की मला किपिंग करून द्या, मला विकेट किपिंग करून द्या. आणि मला वाटतं कुठेतरी त्याचं एक प्रात्यक्षिक हे होतं. मला वाटतं टेक्निकल चेंज या संघामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच एक हुशार कर्णधार म्हणून ओळखला तर कामोट्यामध्ये चिन्मय साळुंखे यांना रविदादा भगत यांचे जीवलग मित्र आणि त्यांचं कुठेतरी मार्गदर्शन थोडंसं संघामध्ये बदल करण्यासाठी सज्ज असतात ते चिन्मय साळुंखे. चांगला फटका त्या ठिकाणी झेल होतो की काय आणि आणखी एक चांगला क्षेत्ररक्षक रोहिदास आपल्याला पाहायला मिळतात तिकडे. चिन्मय यांचे खूप चांगले निकटवर्ती असे मित्र पण आहेत. त्याचप्रमाणे खूप उत्कृष्ट क्षेत्ररक्षक पण आहेत. तर नक्कीच मला वाटतं संतोष एक जो प्रश्न होता इतके दिवसांपासून की सिद्धेश शिंदप या संघामध्ये एक नवीन भरती, नवीन ॲडिशन म्हणून आहेत. सिद्धेश शिंदप यांना बॅटिंग मिळणार का? सिद्धेश शिंदप यांना कितव्या नंबरला बॅटिंग पाठवणार? तो मात्र कुठेतरी प्रश्न आज चिन्मयनी आय गेस त्याला उत्तर दिलं आहे. सिद्धेशला मला वाटतं पहिल्यांदा ओपनिंग केली सिद्धेशनी आणि ज्या हिशोबाने ते बॅटिंग केली. मुंबई पोलीस. तर नक्कीच इथे मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत फलंदाजीसाठी आलेले बॅट्समन. त्यांचं नाव आहे ईश्वर. मुंबई पोलीसमध्ये ते स्वतः कार्यरत आहेत. वेळात वेळ काढून मात्र ते इथे क्रिकेटला आपला मौल्यवान वेळ देत आहेत. आणि आम्हाला देखील खूप बरं वाटतं जेव्हा असे सर पोलीस फायर ब्रिगेडवाले जेव्हा येतात तेव्हा आम्हाला खूप बरं वाटतं की वेळात वेळ काढून देखील ते क्रिकेटला देखील प्राधान्य देतात. फिटनेस तर एक गोष्ट आहे पण क्रिकेटची आवड त्याला ते नेहमीच प्राधान्य देत असतील. तर या स्वतः सामने दिशेने आपण विचार केला सिद्धेश शिंदे यांचा एक गुणी खेळाडू म्हणून त्याला ओळखला जातो कामोट्यामध्ये. आणि आतापर्यंत ज्या ठिकाणी त्याला फलंदाजीची संधी मिळाली त्याचं सोनं केलंय आणि त्यात प्रात्यक्षिक देखील आजच्या सामन्यामध्ये दाखवलंय. जोरदार फटका मारलाय. या ठिकाणी झेल होण्याची संधी होती परंतु सिद्धेश शिंदे येतोय चेंडू खाली. तोपर्यंत 2 धावा धावून पूर्ण करतात. सागर पाटील येतोय गोलंदाजीसाठी. IDFC बँकमध्ये डेप्युटी मॅनेजर ह्या पदावर कार्यरत असलेले सागर पाटील आता पण गोलंदाजी मार्गावर पाहू शकतो. सातत्याने ह्याच क्रीडांगणावर त्यांना देखील आपण पाहिलं आहे. सकाळी पहाटे येतात. मला वाटतं त्यांच्या बॅगमध्ये जर तुम्ही ओपन केलं तुम्हाला सगळं मिळेल या बॅगमध्ये. पाहूया काय करत आहे. फुल लेंथ प्रकार चेंड होता. वेगाचं परिवर्तन केलं. थोडासा वेग बदलला आणि इथे मात्र होतं आहे डॉट बॉल होतं समाप्त. खूप चांगली अशी गोलंदाजी आतापर्यंत करताना पाहायला मिळेल. मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलं आहे या संघाला. खूप चांगली अशी फलंदाजी पहिल्या सत्रात आपल्याला पाहायला मिळते. तितकीच चांगली अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. तर इथे आम्हाला सगळ्यांना एक आलेला प्रश्न आहे म्हणजेच पब्लिक डिमांड आहे. चिन्मय साळुंखे गोलंदाजी करतील का? मला वाटतं काल त्यांनी एक रनची ओव्हर टाकलेली. पाहूया आज काय करतात. चिन्मय बॉलिंग करतील का हे नक्कीच पाहावं लागेल. त्यांचे गुरुवर्य इथे रविराज भगत स्वतः त्यांना लाईव्ह पाहत आहेत. त्याचप्रमाणे गुड शॉट. इथे खूप चांगला शॉट चेंडूला मारलं मिड विकेटच्या डोक्यावरून. उत्तुंग असा षटकार येतोय या सत्रातील.
तर पाहायला लागेल सागर यांचा पुढील चेंडू स्ट्राईकवर आपण पाहतोय विनायक यांना. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू होता इथे पुन्हा एकदा भिरकावला, चेंडू खाली येतोय सिद्धेश. तर दरम्यान एक धाव गेले, दुसऱ्याचा प्रयत्न करतील का तर नाही. आता मात्र मॅन ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतंय. ईश्वर यांना आता स्ट्राईक मिळाली आहे. पाहूया काय करतील आपल्या संघासाठी, किती धावा कुठतील. तर सागर विरुद्ध ईश्वर एक चांगलं असं लढत आपल्याला पाहायला मिळते. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू होता इथे भिरकावलाय, चेंडूला डिपॉझिट केलंय स्क्वेअर बॅकवर्ड ऑफ स्क्वेअर लेग. चेंडू चाललाय वन बाउन्स, सीमा रेषा पार, चौकार. तर आपण पाहत आहात संविधान चषक 2025 भीमशक्ती रहिवासी संघ त्याचप्रमाणे कोकण किंग्स कामोठे या दोन्ही संघांकडून आयोजित केलेले आहे क्रिकेटचे भव्य दिव्य असे टुर्नामेंट. धावा झाल्यात स्कोरवर 26, 8 चेंडू 47 जिंकायला. तर बघा सर आपण पाहिलं ह्या पूर्ण टुर्नामेंटसाठी असलेली आपली सर्व खेळाडूंची मांदिळी आपल्याला पाहायला मिळाली. पुढील चेंडू इथे ईश्वरांनी स्टेप आउटून खेळण्याचा प्रयत्न, रोहन तिकडे चेंडू खाली येईल. तदरम्यान फक्त एकच धाव मिळेल, खूप चांगली अशी फेकी. मग असं आपण जेव्हा पाहत होतो सकाळपासून खूप चांगले असे आम्हाला प्रमुख पाहुणे इथे लाभले. त्याचप्रमाणे काही शुभेच्छा आम्हाला पण द्यायच्यात. इथे शुभेच्छा आल्यात या टुर्नामेंटला, ते म्हणजेच दुनियादारी ग्रुप यांच्यातर्फे प्रत्येकाने आपापले नावं दिलेली आहेत. मी जर ते नावं घेत बसलो तर खूप मोठी लिस्ट, पण तरी पण आपण घेऊ. शिवालंके झाले, विशाल हाडोळे झाले, अंबादास शिंदे, चिन्मय साळुंके, कृष्णा चव्हाण, स्वतः कुंदन कांबळे इथे उपस्थित आहेत, महेश मदने, नितीन कवडे, नितीन पवार, पंकज घाडगे, प्रशांत कनगल, सागर मात्रे, संजय गामी, संतोष जाधव, दीपक शिंदे, विजय बोरुडे, अमोल नरहरी, संतोष देसाई. इथे दरम्यान काय घडतं, एक व्हाईट बॉलची होते. संतोष देसाई, खंडू राक्षे, रोहित डिचोलकर, नारायण गाखे, कामोठ्याचा केतन मात्रे म्हणजे ओळखलं जातं, पराग जाधव, एक अमूल्य असं नाव या पूर्ण आयोजनामधलं. त्याचप्रमाणे विशाल फदाले आणि सिद्धेश शिंदे स्वतः. निवड औपचारिकता उरली असेल मला वाटतं या सामन्यामध्ये. अजूनही जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि 45 धावांची गरज. मला वाटतं आता चिन्मय यांना गोलंदाजीसाठी यावं लागेल. शेवटचा चेंडू असेल. नक्कीच आम्ही पण वाट पाहतोय चिन्मय कधी गोलंदाजी करतोय. आपण पाहतोय सराव सामन्यामध्ये तो नेहमीच गोलंदाजी करत असतोय आणि या ठिकाणी एक संधी आलेली आहे आणि चिन्मयला गोलंदाजी करण्याची गरज असेल. अपडेट नाही केले यांनी. ओके ओके. तर मला वाटतं पुढच्या मॅचमध्ये चिन्मय टाकतील. आम्हाला त्यांनी थम्सअप देऊन सांगितलं आहे की पुढच्या सामन्याला तुम्हाला माझी गोलंदाजी पाहायला मिळेल. तेच तर्रार गोलंदाज चिन्मय साळुंके. तर निव्वळ औपचारिकता उरली असेल मला वाटतं या सामन्यामध्ये. शेवटच्या चेंडूवर मला वाटतं जर सागर पाटील यांनी कॅच घेतली 100 रुपये पारितोषिक ते आलेलं आहे. अरे सागर पाटील नाही घेतलं. तर या ठिकाणी विजय होतोय तो संघ मात्र शेवटचा चेंडू असेल या उत्तरार्धातील. तर नक्कीच आम्हाला सांगण्यात आलं पॉवर हिटर कामोठे हा संघ मला वाटतं ॲज अ टीम म्हणून ही पहिलीच टुर्नामेंट त्यांची असेल. पहिलाच सामना ते खेळत आहेत. त्यामुळे कामोठे क्रिकेट असोसिएशन अंतर्गत तर नक्कीच खूप सारं शिकणं आहे त्यांच्यासाठी आणि ऑल द बेस्ट. तुम्हाला पुढील येणारा हंगाम तुम्ही नक्कीच गाजवाल ही अपेक्षा करतो. आणि त्याचप्रमाणे हा सामना जिंकला ते म्हणजेच विघ्नहर्ता 11 ह्या संघाने. आणि सामनावीर ठरतोय तो म्हणजेच इथे चुरशीची लढत सिद्धेश आणि चिन्मयमध्ये.